मावळ मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे कृष्णराव भेगडे यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले। सोमवारी रात्री खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांनी जनसंघापासून राजकीय कारकीर्द सुरू केली होती आणि शिक्षण प्रसारामध्ये आयुष्यभर कार्य केले। त्यांच्या निधनामुळे मावळच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या अंत्ययात्रा मंगळवारी पार पाडणार आहेत। मुंबई विद्यापीठाने 2025-2026 सत्रासाठी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे। पूर्व नोंदणी ऑनलाईन आणि संबंधित महाविद्यालयीन अर्ज प्रक्रिया दोन्ही पूर्ण करणे आवश्यक आहे। सत्तर अर्थसंकल्प मुलाखतात किंवा प्रारंभातील यादीमधील कट ऑफ मध्ये कमी राहण्याची शक्यता देखील आहे। प्रवेश प्रक्रियेत काही विद्यार्थी मागे राहिले आहेत। प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत खाते शून्य शिल्लक असूनही रुपये डेबिट कार्ड केवळ ₹12 प्रतिवर्ष भरून घटनेत 2 लाख रुपयांची दुर्घटना विमा मिळणार आहे। नवीन खाते 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडल्यास वाढती विमा रक्कम उपलब्ध होणार आहे। PMJDY खात्यामध्ये कोणतेही बॅलन्स नसला तरी कोणतेही शुल्क किंवा मिनिमम बॅलन्स याची आवश्यकता नाहीये अशी अनिवार्य मुभा देखील आहे। सोलापूर विमानतळावरती 30 जून रोजी एक मॉक ड्रिल राबवण्यात आली आणि ज्यामध्ये विमान अपघाताच्या स्थितीची तयारी तपासण्यात आली आहे। या सरावात विमानाला आग लागल्याचं दृश्य दाखवण्यात आलं होतं आणि फक्त 11 मिनिटात 3 रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल विमानतळावरती दाखल झालं। या मॉक ड्रिल मध्ये यशोधरा रघोजी आणि अश्विनी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका सहभागी होत्या। अग्निशमन दलाने 10 मिनिटात आग आटोक्यात आणल्याचं सांगण्यात आलंय। भारतीय जनता पक्षाने चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा रवींद्र चव्हाण यांची बदलण्याचा निर्णय घेतला असून आज 1 जुलै रोजी अधिवेशनात त्यांची पदग्रहण विधी आयोजित आहे। चव्हाण यांनी सोमवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राज्याध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय आणि ही निवड बिनविरोधी झाली आहे। या वितरणासाठी केंद्रीय नेतृत्वाने मंत्री किरण रिजिजू यांना निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केलंय। भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून आता रेल्वेचं आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तयार केला जाणार आहे। याआधी हा चार्ट फक्त 4 तास आधी तयार केला जात होता। या निर्णयामुळे वेटिंग लिस्टमध्ये प्रवाशांना लवकरच त्यांच्या तिकिटाच्या स्थितीची माहिती मिळणार आहे, तसेच प्रवासासाठी पर्यायी योजना करण्यास मदत होणार आहे। सकाळी लवकर सुटणाऱ्या गाड्यांसाठी रात्रीच चार्ट तयार होणार आहे। यासोबत तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार OTP पडताळणीही आता बंधनकारक करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधिमंडळात आज 1 जुलै 2025 पासून 150 किमीपेक्षा जास्त अंतराच्या लांब किंवा मध्यम अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ बुकिंगवरती 15% सूट देणार आहेत। ही योजना पूर्ण तिकीटधारक प्रवाशांना लागू असून सवलत मागास हंगामात लागू राहणार आहे, पण दिवाळी उन्हाळी सुट्टीसारख्या गर्दीच्या काळात लागू होणार नाहीये। यामध्ये AC, नॉन AC आणि शिवनेरी बसचा समावेश असून प्रवाशांना तिकीट खिडकी MSRTC वेबसाईट अथवा मोबाईल ॲपद्वारे बुकिंग करताना ही सवलत मिळणार आहे। जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने वाणिज्यिक म्हणजेच कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत 58 रुपये ते 60 रुपयांपर्यंत कपात केली आणि त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने विधानसभेत 57,509.71 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्यात आणि या मागण्यांमध्ये पायाभूत सुविधा, शहरी विकास, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि धार्मिक आयोजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये 15व्या वित्त आयोगाच्या अनुदानासाठी 11,000 कोटींहून अधिक तर PWD आणि शहरी विकास खात्यांसाठी तब्बल 26,000 कोटींपेक्षा अधिक निधी वाटपाचा प्रस्ताव आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पालकांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक घटना स्वामी चिंचोली तालुका दौंड गावाच्या हद्दीत सोमवारी दिनांक 30 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे आणि यामुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालंय। पोलीस तपास सुरू आहे आणि याबाबत दौंड पोलिसांकडून तपास केला जातोय। घटना घडल्यानंतर पीडित तरुणीच्या पालकांनी डायल 112 ला फोन करून माहिती दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला।